नेवासा फाटाजवळ असलेल्या कडा कॉलनी येथे महादेव पिंड श्री दत्त विठ्ठल रुक्मिणी गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते व ब्रह्मरुद्ध मंडळींच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात करण्यात आली आहे। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं त्रिदिनात्मक कार्यक्रमाचं आयोजन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं व महंत हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक महंत श्री सुनील गिरीजी महाराज महंत रमेशानंद गिरीजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। 23 ऑगस्ट रोजी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय महादेव पिंड नंदी विठ्ठल रुक्मिणी गणपती यांच्या मूर्तीचं शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन यावेळी करण्यात आलेलं आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित यजमानांच्या हस्ते आहुती टाकण्यात येऊन यज्ञ करण्यात आला। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती आचार्य अंकुर देशपांडे गुरुजी जळगाव, वेदमूर्ती अनिरुद्ध पळसकर गुरुजी संभाजीनगर, वेदमूर्ती अजय जोशी गुरुजी जळगाव, वेदमूर्ती आदित्य कुलकर्णी गुरुजी संभाजीनगर, महेश कुलकर्णी जळगाव, संगीतकार रमेश क्षीरसागर यांनी केलाय। यावेळी अनेक जण उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।